देवळा तालुक्यातील मेशी येथे ग्रामस्थांकडून जननायक अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। गाव कडकडीत बंद। महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम, गतिमान आणि दूरदर्शी नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या अकाली अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यासह मेशी परिसरावर शोककळा पसरली आहे। आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी मेशी ग्रामस्थांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले। त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत गावातील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले होते। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिक आणि दुकानदारांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या दुखवट्यात सहभाग नोंदवला। सकाळी 9:30 वाजता गावातील मुख्य जगदंबा माता चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी जमलेल्या जनसमुदायाने 2 मिनिटे स्तब्ध राहून दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली। उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पॉवर हाऊस आणि विकासाचा कणा हरपला आहे। प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची हातोटी नेहमीच स्मरणात राहील। या शोकसभेला मेशी येथील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात प्रामुख्याने ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक आणि कर्मचारी तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक आणि सचिव तसेच पोलीस पाटील आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधवांसह सर्व छोटे मोठे व्यापारी आणि व्यावसायिक बांधव आदी उपस्थित होते। अतिशय शांततेत आणि शोकाकुल वातावरणात ही शोकसभा पार पडली। अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा शब्दात ग्रामस्थांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। वृत्तसंकलन पवन गरुडसह महादू मोरे, मेशी। राजकारणामधलं एक खमके नेतृत्व, एक खमक्या माणूस जो शेतकऱ्यांची बाजू लावून धरायचा आणि संपूर्ण महाराष्ट्र भारत देशामध्ये अग्रेसर करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले, महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्यांचं एक मोठं योगदान आहे, असे आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं काल दुःखद निधन झालं आणि त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। खऱ्या अर्थानं एक चांगलं दमदार नेतृत्व, ज्या नेतृत्वामुळे संपूर्ण महाराष्ट्र एक भारतामध्ये एक सर्वश्रेष्ठ ठरण्याच्या मार्गावर होता आणि ते मार्गक्रमण करत होता। अशा परिस्थितीमध्ये अजितदादांचं कार्य आपल्या सगळ्यांच्या नेहमी स्मरणात राहील, ते कोणालाही विसरता येणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या गावाच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो।